नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच लाखात एक असा भाग आहे, म्हणजे सावळ्याची जणू सावली. आणि त्याचबरोबर दुसरा भाग म्हणजेच इकडे लाखात एक आमचा दादा. जसं लाखात एक आमचा दादा आपण प्रत्येक वेळेस म्हणतो, तसाच आजचा भाग आहे. खरंच खूपच जबरदस्त असा भाग आहे. आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सूर्या दादाने कशी तिलोत्तमा मेहेंदळेची आणि त्याचबरोबर त्या राजकुमार मेहेंदळेची वाट लावलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे सावलीला सोडवायला सारंग कसा धावत आलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळेल आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता सावलीचं गाणं जे आहे ते प्रचंड व्हायरल झालेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सूर्या दादा आता तिथे आलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे सावळीला कोंडून ठेवलेलं असतं. आणि मग लगेचच अमृतावहिनींनी कॉल केलेला असतो सारंगला, कारण अमृतावहिनीला माहिती आहे जर अमृतावहिनींनी सोडवलं तर अमृतावहिनीला ऐश्वर्या सावलीला बाहेर काढू देणार नाही. म्हणून अमृतावहिनींनी सारंगला कॉल केलेला आहे आणि सारंगला बोलवून घेतलेलं असतं. आणि जेव्हा अमृतावहिनी सारंगला बोलवते तेव्हा मात्र खूपच मोठा राडा होणार असतो. इकडे तिलोत्तमा ऑफिसमधून निघालेली असते, तिच्या अंगाला काळं लागलेलं असतं आणि त्या गोष्टीचा राग तिला असतो, तिची चीड वाढत चाललेली असते आणि ती निघालेली असते. त्यावेळेसच तिथे राजकुमार येतो आणि तो सांगू लागतो की त्या मुलीला आता लॉकअपमध्ये घेतलेलं आहे, चांगली कसून चौकशी करायला सांगितलेलं आहे. इकडे सारंग आलेला असतो. अमृता ऐश्वर्यावहिनी म्हणून आवाज देत असतो. त्याच वेळी अमृता तिथे येते आणि म्हणते, बरं झालं सारंग तू आलास, कारण हे काय जे घडलेलं आहे ते योग्य नाही असं ती सांगत असते. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की काळजी करू नको वहिनी, मी आलेलो आहे. सावली आतमध्ये असते आणि मग आता सारंग ऐश्वर्याला जाब विचारू लागतो, हे कुणी केलंय, हे सगळं कुणी केलंय, कोण जबाबदार आहे या गोष्टीला, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे असं म्हणत त्याने जाब विचारायला सुरुवात केलेली असते. आणि तेव्हा मात्र ही अस्मी तिथं असते आणि अस्मीला म्हणत असतो की तुला या घरात राहायचंय का असली कटकारस्थानं करायला, सावलीला कोणी कोंडून ठेवलेलं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी कोंडून ठेवले, ती माझ्याशी उद्धटपणे बोलत होती म्हणून मी तिला कोंडून ठेवलेलं आहे. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव वहिनी, कारण सावली जी आहे ती कधीच कोणाशी उद्धटपणे बोलत नाही, तिच्यावर ते संस्कार आहेत, ती नम्र आहे आणि ती कोंडून ठेवायला काही शाळेतली मुलगी नाहीये. तुम्ही जे काही केलेलं आहे ते चुकीचं आहे. आणि आत्ताच्या आत्ता तो दरवाजा उघडतो आणि तो सावलीबद्दल सांगत असतो. दरवाजा उघडतो त्या क्षणी घाबरलेली सावली धावत बाहेर येते आणि सारंगला घट्ट मिठी मारते आणि रडत असते. तेव्हा तो तिला सांगतो की शांत हो. मग सावलीला विचारतो काय झालेलं होतं. तेव्हा सावली सांगत असते की माझी मैत्रीण इथे MIDC मध्ये आलेली होती आणि ती खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये होती, म्हणून तिने मला फोन केलेला होता आणि मला तिच्याकडे जायचं होतं, तर यांनी मला इथं आणून बंद केलेलं आहे. तेव्हा सारंग म्हणतो की सावली कशी आहे हे चांगलंच माहिती आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आज सावलीशी तुम्ही चुकीचं वागलेलं आहात, यापुढेच अजिबात तुमचं सहन केलं जाणार नाही. आणि सारंग त्यांना दम देतो, पुन्हा सावलीच्या नादी लागायचं नाही एवढंही ठणकावून सांगतो आणि सारंग आता तिथून निघून जातो. इकडे ऐश्वर्याची आणि अस्मीची वाट लावलेली असते. अस्मी म्हणत असते की नक्की काय म्हणायचंय. तेव्हाच इकडे ती सांगत असते की तो फोटो दाखवायला पाहिजे होता. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की आत्ता नाही, तो फोटो नंतर दाखवायचा आहे, सगळे पत्ते एकदाच खोलायचे नसतात. इकडे सारंगला फोन आलेला असतो, तो म्हणजे देवाचा. देवा सांगत असतो काय सगळे तुमचे प्रॉब्लेम आमच्यापर्यंतच येऊन थांबतात का, तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी झालेलं आहे आणि एका मुलीला आता इथे जेलमध्ये पाठवलेलं आहे. तेव्हा सारंग म्हणतो की काळजी करू नको, मी पोहोचतोय तिथे असं सारंग देवाला सांगतो. देवा मात्र वाट बघत असतो. आणि इकडे आता आपली राजू आहे, तिला वडापाव खायला दिलेला असतो आणि तिला शांत केलं जात असतं. परंतु इकडे राजूचं रडणं ओरडणं सगळं सुरू असतं, कारण राजूला इतकं वाईट वाटलेलं असतं की आजपर्यंत तिच्या बाबतीत असं कधीच घडलेलं नसतं, त्यामुळे ती बिचारी घाबरलेली असते. देवा म्हणत असतो की अगं ताई असं नको करू, तू आता ना ऐक ना, मला बोल ना, माझ्याशी बोल, एकदा सांग मला नक्की काय घडलेलं आहे असं म्हणत देवा तिच्या मागं लागलेला असतो. परंतु इकडे ही मात्र काही सांगायला तयार नसते. हिच्या डोक्यात मात्र एवढंच असतं की काहीही झालं तरीही हे सगळं काय घडलेलं आहे, याला जबाबदार कोण आहे हेच तिला माहिती नसतं. आणि त्याच वेळी ती म्हणत असते की काहीही झालं तरीही ही काय तोंड उघडत नसते. तेव्हा देवा म्हणत असतो की आता मला सांग, तुला जे हवं होतं ते दिलेलं आहे की नाही, तुला खायला दिलेलं आहे, तू जे मागत होतीस त्या गोष्टी दिलेल्या आहेत, आता इथे नको थांबू, आतमध्ये जा आणि मग सगळं सांग, कारण या ह्याच्यानुसार नियमानुसार मी तुला इथे बाहेर नाही ठेवू शकत. तेव्हा राजूला तो म्हणतो आणि तुला तुझ्या घरच्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी आहे. आता इकडे सूर्यादादा पोचलेला आहे, तिलोत्तमा मेहेंदळे बाहेर आलेले आहे. ती म्हणालेली असते की मला आत्ताच्या आत्ता घरी गेलं पाहिजे, मी अशा कंडिशनमध्ये लोकांच्या पुढे जाऊ शकत नाही असं तिलोत्तमाचं म्हणणं असतं. म्हणून ती बाहेर आलेली असते, गाडी काढायला ड्रायव्हरला सांगत असते. परंतु ड्रायव्हरच्या तिथे पकडलेलं असतं ते म्हणजे सूर्यादादानी. सूर्यादादा काय गाडी हलू देत नसतो.
इकडं काजूपुड्या ते जिंगल ऐकत असतात. त्यांना मात्र भारी वाटत असतं आणि काजूपुड्या म्हणत असतात की बघितलं ना कसलं भारी आहे, पण अरे याला एक सेलिब्रिटी स्टेटस हवा आहे ना. आपल्या गावात 2च सेलिब्रिटी आहेत, एक म्हणजे डॅडी आणि दुसरा म्हणजे सूर्यादादा. पहिला म्हणजे सूर्यादादा आणि दुसरा म्हणजे डॅडी. आता तिथं सूर्यादादा तर नाही आहे, म्हणजे आपल्याला डॅडींनाच फोन केला पाहिजे, म्हणजे सूर्यादादा आपल्यावर इम्प्रेस होईल, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि ते सगळेजण बोलत असतात तेव्हा मात्र इकडे सूर्यादादा नाही आहे म्हणून त्यांनी डॅडींना फोन केलेला असतो. डॅडी म्हणत असतात की कोण बोलतंय. तेव्हा मात्र हे दोघंजण म्हणत असतात की काजू आणि पुड्या. तेव्हा डॅडी म्हणत असतात काजू आणि पुड्या शेंगदाणे, काजू शेंगदाणे बोलायला लागले. तेव्हा तो सांगतोय की नाही हो, सूर्यादादाच्या दुकानात काम करणारे आम्ही. आणि इकडे सूर्या मात्र तिलोत्तमाला विचारत असतो माझी बहीण कुठे आहे. तिलोत्तमा म्हणत असते मला काय माहिती आहे, कितीतरी लोक येतात इथं आणि गेली असेल ती, मला काय माहिती तुझी बहीण कुठे आहे, मी कुठे बघत बसलेली आहे, असं तिलोत्तमा म्हणत असते. तेव्हा मात्र तिलोत्तमाचं हे सगळं चाललेलं असतं. तो म्हणत असतो की माझी बहीण इथं हळद घेऊन आलेली होती, माझी बहीण कुठं आहे. तेव्हा तिलोत्तमा गाडीतून उतरलेली असते. ती म्हणत असते की इथे हजारो लोक येतात दिवसभरात, ह्या कंपनीचं खूप मोठं रेप्युटेशन आहे, आम्हाला काय माहिती तुझी बहीण कुठे आहे, ती घरी पोचली आहे का नाही, ही आमची जबाबदारी नाही आहे, ही तुमची जबाबदारी आहे, असं ती बोलत असते. सूर्या मात्र भयानक चिडलेला असतो आणि मग तिलोत्तमा सांगते की तिला आम्ही जेलमध्ये टाकलेलं आहे, तिने खूप राडा घातला इथं आणि हे सगळं जे केलंय ना ते तुझ्या बहिणीनेच केलंय. इकडे आता राजूने फोन लावलेला असतो आणि फोन लावल्यामुळं राजूचं काम सोपं झालेलं असतं. राजूने फोन लावलेला असतो, राजू बोलत असते आणि त्यासोबतच राजूने सांगितलेलं असतं. आता कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये आहे हे सूर्याला कळलेलं असतं. इकडे सारंग आता निघालेलं असतो. त्याच वेळी तिलोत्तमा आलेली असते आणि सारंग पाहतो तिच्या पाठोपाठ आलेले असतात ते म्हणजे हे माजुरडा राजकुमार आणि नील आलेला असतो. नील मात्र राजकुमारला म्हणत असतो तुला कळतंय का, त्या मुलीचे नातेवाईक होते, दादा तू त्यांना असं हाकलून द्यायला नको होतं. तेव्हा राजकुमार हे सगळं बोलत असतो, म्हणजे त्याचा माज काही कमी नसतो, त्याला माहिती असतं कारण राजू आहे तिच्यामुळं त्याची कशी वाट लागू शकते ह्या सर्व गोष्टी त्याला माहिती असतात आणि त्याची चांगलीच वाट लागणार होती, म्हणून तर त्याने हे सगळं कारस्थान केलेलं असतं. त्याला असं वाटत होतं की आता आपण अशा पद्धतीनं वागलो तर सगळ्या गोष्टी आपल्यावर शेकतील आणि हे सगळं जे काय आहे त्याने जाणून बुजून केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सूर्याला राग आलेला असतो. सूर्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला असतो आणि सूर्या बिचारा तिथे पाहतो तर त्याची राजू जेलमध्ये असते, ती रडत असते. राजू रडत असते, या गोष्टीचं सूर्याला मात्र खूप वाईट वाटतं आणि सूर्या म्हणत असतो की हे कसं शक्य आहे, माझ्या बहिणीच्या बाबतीत हे सगळं असं कसं झालेलं आहे, हा प्रश्न सूर्याला पडलेला असतो. आणि सूर्या म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता मात्र मी ऐकून घेणार नाही. माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि माझ्या बहिणीच्या डोळ्यात ज्या व्यक्तीने पाणी आणलेलं आहे त्याला मी सोडणार नाही, एवढं सूर्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा सूर्या मात्र तिथे असतो. राजूला विचारतो नक्की काय काय झालेलं आहे. तेव्हा राजू सगळ्या गोष्टी त्याला सांगते आणि मग मात्र आता सूर्यादादाचा पारा चढलेला असतो. आता सूर्यादादा कुणाच्या बापाला घाबरणार नसतो, तो कुणाला सोडणार नसतो आणि मग सूर्यादादा आता तिथे बोलायला सुरुवात करतो. इकडे सर्व गोष्टी कळलेल्या असतात आणि सर्व गोष्टी कळल्यानंतर आता घडतं असं की सूर्यादादा तिथं आलेला आहे, त्याने जामीन केलेला असतो आणि राजूला सोडवलेलं असतं. राजूला सोडवलेलं आहे. सूर्या आता राजूला घेऊन निघालेला असतो. तेवढ्यात देवा तिथं आलेला असतो. सूर्या मात्र म्हणत असतो की माझ्या बहिणीच्या डोळ्यात ज्याने पाणी आणलेलं आहे त्याला मी सोडणार नाही, एवढं सूर्याचं चाललेलं असतं आणि सूर्याने ठरवलेलं आहे म्हणजे ठरवलेलं आहे. सूर्य आता त्या व्यक्तीची वाट लावणार म्हणजे वाटच लावणार असतो, तो त्याला सोडतच नसतो. ही गोष्ट सगळ्यांना चांगलीच माहिती असते. इकडे सूर्याला आता देवाने सांगितलेलं असतं कसं माहिती आहे का, ज्या घरातून ही गोष्ट घडली आहे ना ते माझ्या बहिणीचं घर आहे रे, मला कोणी नाही आहे, फक्त एक काम कर, जेव्हा तुला मदत लागेल तेव्हा मी तुझ्या मदतीला येईल, पण एक गोष्ट करायची आहे, तिथं कोणाला त्रास द्यायचा आहे ते दे, पण माझ्या बहिणीला मात्र त्रास देऊ नको, असं सांगितलेलं असतं. तेव्हा सूर्या म्हणतो की शब्द दिलाय मी, अजिबात बहिणीला त्रास देणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे तिलोत्तमा त्याचबरोबर पूर्ण फॅमिली तिलोत्तमाकडे आलेली असते. सगळेजण बोलत असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. सारंग म्हणत असतो की आईच्या बाबतीत जर कोणी काही केलं असेल तर मी त्यांना सोडणार नाही, आधी माझी आई महत्त्वाची आहे. हे सगळं सारंगचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आता सूर्या पोहोचलेला असतो आणि फॉरेन डेलिगेट्स आहेत, त्यांची मीटिंग असते, त्यांच्याबरोबर तिलोत्तमाची मीटिंग होणार असते आणि त्यांना फॅमिली बॅकग्राऊंड चेक करायचं असतो कारण त्यांच्यासाठी बिझनेस हा फॅमिलीवर डिपेंड असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं महत्त्वाचं आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि तिलोत्तमा मात्र म्हणत असते पण हे सगळं का अशा पद्धतीनं. तेव्हा तिलोत्तमाला इकडे हे सांगत असतात की त्यांच्यासाठी तो महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इकडे सूर्या सगळी फॅमिली घेऊन आता पोहोचलेला आहे. सूर्याने एकच गोष्ट ठरवलेली आहे
की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही. आणि मग सूर्याला तिथे सिक्युरिटी गार्ड असतात, ते तिथं आलेले असतात आणि ते बोलत असतात. तेव्हा मात्र सूर्याने एकच गोष्ट ठरवलेली असते की आता सुट्टी द्यायची नाही, आता सुट्टी द्यायची नाही आहे. जे आपल्यामध्ये येतात ना त्याला फोडायचं एवढंच ठरवलेलं असतं. अक्षरशः सूर्याने तर चक्क तंबू ठोकला आहे आणि तिथे सगळी तयारी करून सूर्य आलेला आहे. जोपर्यंत तिलोत्तमा मेहेंदळे माझ्या बहिणीची माफी मागणार नाही तोपर्यंत सोडणार नाही, हे सगळं सूर्याने ठरवलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सारंग आता जेवणाचं ताट घेऊन आलेला आहे आणि तो तिलोत्तमाला म्हणत असतो की तू खा आई, तू खाल्लेलं नाही आहेस, तुला खावं लागणार आहे असं म्हणत तो तिलोत्तमाला खाऊ घालत असतो. तिलोत्तमा म्हणत असते नाही रे, मला भूक नाही आहे. तर इकडे तो सांगत असतो. तेवढ्यात बाहेरून आवाज येऊ लागतो. बाहेरून हे घोषणा देत असतात की तिलोत्तमा मेहेंदळे बाहेर या, आणि हाय हाय करून घोषणा देत असतात. जोपर्यंत आता ही तिलोत्तमा मेहेंदळे माफी मागणार नाही तोपर्यंत शांत राहणार नाही असं यांनी ठरवलेलं असतं. अस्मीला या सगळ्यांना कळलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता राजकुमार सगळेजण गेलेले असतात बाहेर बघण्यासाठी नक्की काय राडा झालेला आहे या गोष्टी बघायच्या असतात, म्हणून ते बाहेर गेलेले असतात. आणि तेव्हा तिथे सूर्य आलेला असतो. राजकुमारला वगैरे सगळ्यांच्या लक्षात येतं की काय मॅटर झालेलं आहे आणि ते मात्र आता पुरते तिथं अडकलेले असतात. राजकुमार म्हणतो की हाकलून द्या त्यांना, आणि राजू मात्र आता काही शांत राहत नाही आहे. राजू लगेच सूर्यदादाला सांगते की दादा हो, तोच होता, त्यानेच माझ्यावरती असा हल्ला केलेला होता, तोच माणूस आहे तो, असं म्हणत राजूने डायरेक्टली आता सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता सूर्यदादा डायरेक्ट धावून जातो. तो राजकुमारच्या अंगावर त्याची गचंडी पकडतो आणि त्याला फरफटत बाहेर घेतो आणि त्याला म्हणू लागतो की आता तुला सोडत नसतो, आता काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही एवढंच ठरवलेलं असतं. इकडे गावामध्ये आता डॅडींनी पण दिलेलं असतं, त्याची ॲडव्हर्टाईज केलेली असते, प्रमोशन केलेलं असतं. उत्तम दर्जाची हळद म्हणजे राजश्री फूड प्रोडक्ट्स, आणि ते जिंगल इतकं व्हायरल झालेलं असतं, तो व्हिडिओ इतका व्हायरल झालेला असतो की इकडे सगळ्यांना आता कळलेलं असतं. आणि नेमकं इंस्टाग्राम जास्त बघणारी जी आपली जयंती आहे तिच्यापर्यंत तो रील पोहोचलेला असतो. जयंतीपर्यंत तो रील पोहोचलेला असतो आणि जयंती मात्र लगेचच आता भैरवीला फोन करते आणि म्हणत असते, अहो आमच्या सावलीच्या आवाजात दुसरं गाणं रेकॉर्ड केलं, लयच भारी झाले ते, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ते पाहते तेव्हा ती म्हणत असते की कधी कुणी केलं हे, म्हणजे सावलीने दिलेला शब्द मोडलेला आहे ही गोष्ट आता समजलेली असते. आणि भैरवी मात्र जाम भडकलेली असते आणि सावलीने मला न विचारता मला दिलेलं वचन मोडलंय हे सगळं आता तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र तिचा पारा चढलेला असतो. त्यानंतर मात्र बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि इकडे सूर्या मात्र धुलाई करायला सुरुवात केलेली असते. राजकुमारला तो म्हणत असतो की सोडणार नाही, माझ्या बहिणीशी चुकीचं वागलेलं आहेस, त्यामुळं तुला सुट्टी नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे, एवढंच सूर्याने ठरवलेलं असतं. आणि सूर्याने जी धुलाई करायला सुरुवात केलेली असते आणि तेवढ्यात सारंग तिथं येतो आणि सारंग पाहतो तिलोत्तमाने माफी मागायला नकार दिलेला आहे आणि सूर्या मात्र आता हलायला तयार नाही. जोपर्यंत माफी मिळणार नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही असं सूर्याने ठरवलेलं आहे. आणि मग त्यांच्यासाठी जेवण तिथं आणलेलं असतं आणि ही जी नालायक ऐश्वर्या आहे तिने मात्र पाण्याचा नळ चालू केलेला आहे आणि तो पाईप यांचा जो तंबू ठोकलेला आहे त्या तंबूच्या खाली नेऊन ठेवलेला असतो आणि पाणी सोडलेलं असतं. बिचाऱ्या सूर्यादादा तुळजा यांचं जे जेवण असतं ते जेवण तिथं सगळं भिजलं जातं, तिथलं सगळं साहित्य भिजलेलं असतं. तेव्हा तुळजा म्हणत असते की सूर्या एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं काही पाणी आपोआप आलेलं नाही आहे, तर हे पाणी कुणीतरी इथं सोडलेलं आहे आणि हे सगळं मुद्दाम म्हणून केलेलं आहे. तेव्हा भागू म्हणत असते की सूर्यदादा आपण ना माघार घ्यायची नाही, काही झालं तरी आपण एक आहोत एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि मग सगळे एकत्र आलेले आहेत आणि सगळे एकत्र येऊन या कुटुंबाला आपण संपवायचं आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांत राहायचं नाही हे ठरलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुर्दाबाद मुर्दाबाद मेहेंदळे मुर्दाबाद अशा घोषणा देत धनू त्याचबरोबर तेजू काजू पुड्या त्याचबरोबर जिम सगळे असे एकत्र आलेले आहेत आणि गावाकडून आता बरीच माणसं आलेली आहेत. तेव्हा सूर्या धनूचा आवाज ऐकतो आणि म्हणतो तुम्ही इथं काय करताय. तेव्हा धनू म्हणते की आम्ही आलेलो आहे तुझ्या मदतीसाठी, कारण ही माणसं कशी आहेत हे आम्हाला माहिती आहे. तिथं तेजूही आलेली आहे, ही माणसं किती नालायक आहेत आणि तुम्हाला किती त्रास देत आहेत हे आम्हाला कळलेलं आहे. आता आपण एकत्र येऊन त्यांची वाट लावायची आहे असं ठरलेलं असतं. आता सूर्यदादाच्या मदतीला अख्खं गुळूम गाव आलेलं आहे आणि आता तिलोत्तमा मेहेंदळेला नाक घासून माफी मागितल्याशिवाय पर्याय राहणार नाही हे आपल्या समोर येत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.